धाराशिवमध्ये जलधारा अभियानाला सुरुवात आहे। अभियानांतर्गत 1 लाखांपेक्षा जास्त जलधारा खड्डे निर्मितीचं उद्दिष्ट आहे। जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते शुभारंभ आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याला उपयोग व्हावा म्हणून जलधारा प्रकल्पाचं काम जिल्ह्यात चालू झालंय। तुम्ही पाहू शकता आता जेसीबीच्या सहाय्याने इथं खड्डे खणून इथं एक रिचार्ज शाफ्ट बनवला जाणार आहे आणि आता धाराशिव जिल्ह्यात मोठा पायलट प्रोजेक्ट आता राबवला जाणार आहे। माझ्यासोबत कलेक्टर सर आहेत। सर, काय सांगाल, आज जलधाराचं उद्घाटन झालं? नमस्कार। आम्ही इथे धाराशिव जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पाडोळी मेंढा या गावामध्ये आहोत आणि धाराशिव जिल्हा प्रशासन लोकसहभागातून आपण प्रत्येक एकरी एक जलधारा आपण घेण्याची मोहीम आपण सुरू केलेली आहे आणि सर्वांना माहिती आहे की यंदा यावर्षी पाऊस थोडा सरासरीपेक्षा कमी येणार आहे। त्याच्या अनुषंगाने आपण भविष्यात पुढच्या उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई भासू नये आणि तसेच आपल्या शिवारामध्ये पाणी थांबले पाहिजे, मुरले पाहिजे, यासाठी आपण जलधाराची मोहीम घेतलेली आहे आणि या जलधारा उपक्रमामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीची सहभाग आहे। इथे मेंढ्याचे सरपंच महोदय आहे, गावचे स्थानिक नागरिक आहे, शेतकरी आहे, या सर्वांचे माध्यमातून लोकसहभागातून लोकवटातून आपण ही जलधारा उपक्रम हाती घेतलेली आहे। काय स्वरूप असणार आहे आणि किती उद्दिष्ट असणार आपल्या जिल्ह्यामध्ये? तसं बघितलं तो जलधाराची आपण मोठं उद्दिष्ट स्वतःसाठी ठेवली आहे। किमान 1 लाख जलधारा आपण आपल्या जिल्ह्यामध्ये व्हावी असा आमच्या सर्वांची संकल्पना आहे। त्यासाठी मोठ्या प्रमाणाने आपण प्रचार प्रसिद्धी, बैठका, स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व लोकप्रतिनिधी, आपण विविध साखर कारखाना, कृषी सेवा केंद्र, आज पण पतसंस्थाची बैठक आपण घेतली आहे। तो सर्वांना आपण आवाहन केलेली आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, पाडोळी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।